सुना येते घरा. आजच्या भागामध्ये राघवने अन्विताला तिच्या बॉयफ्रेंडसोबत पकडलेलं असतं आणि तो मुलगा सगळ्यात वाईट आहे हे त्याला चांगलंच ठाऊक आहे. पण तो अन्विताला समजावायला जातो आणि नेमका तिथे रुद्र येतो. गैरसमजाची एक ठिणगी पसरते आणि त्या ठिणगीने दोन्ही कुटुंबात मोठा चोराचा वाद पेटतो. पद्मा राघववरती शिवनाथाच्या घरी जाऊन आरोप लावते की त्याने भर रस्त्यात अन्विताची छेड काढली. पण सत्य काय आहे ते राघव आता घरातल्यांना सांगेल का? कारण राघवच्या गप्प बसण्याने शिवनाथवरती पद्माची माफी मागायची वेळ आली, तीही काही चूक नसताना. मग आता राघव काय करेल? गप्प बसेल, बापाचा अपमान सहन करेल, की अन्विताबद्दलचं जे काही खरं आहे ते पद्माला सांगून टाकेल? ते पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि भाग कसा वाटतो ते कमेंट करून कळवायला विसरू नका. मांदामावशी आलेली असते. आता ती दोन्ही घरांच्या नेमकं बरोबर मध्ये येऊन थांबते. तुला प्रश्न पडतो की नेमकं शिवनाथाच्या घरी जायचं की पद्माच्या? आता ती सुरुवातीला ठरवते की आज पहिल्यांदा पद्माच्याच घरी जाऊयात. पण नेमकं शिवनाथाचं लक्ष जातं. शिवनाथा ओरडतो की ओ मंदामावशी, तिकडं कुठं, इकडं पहिल्यांदी. भास्करचं येतं. भास्कर येऊन आता ओरडतो की मंदामावशी, तर वेळेला तिकडं काय आहे, पहिला घराचा मान आमचा. आता पुन्हा जोराचा वाद पेटतो तिथे. एका छोट्याशा कारणावरनं पुन्हा वादाची ठिणगी पडतेच. शिवनाथ आणि भास्कर एकमेकांमध्ये वाद घालायला लागतात की मंदामावशी पहिल्यांदा इकडंच येणार म्हणून कामासाठी. आता मंदामावशी त्या दोघांना ओरडते की गप्प बसा, काय सायतात भांडत असता रे तुम्ही? लहानपणी तुम्हा सगळ्यांचे ढुंगण धुतलेत मी. आता मी ठरवणार ना कुठं जायचं ते. चला, दरवेळेसारखं छापा काटा करते. आता काटा आला तर पद्माकडं आणि छापा आला तर मग उमाकडं. पण आता ज्या वेळेला त्या छापा काटा करतात ना, त्यावेळेला सुरुवातीला काटा येतो. मग त्या तोंड पाडून शिवनाथाला सांगतात की आज पद्माकडे जावं लागेल आणि मुद्दामच ते नाणं पलटतात. त्या सगळ्यांना थांबतात की ए थांबा थांबा, अरे मला लांबचं तर दिसना बी झाले, पण जवळचं बी जरा पुसटचं होत चाललंय. अरे छापा आलाय की. अगं म्हणजे उमे मी तुझ्याकडे येणार पहिल्यांदी. शिवनाथा खुश होतो. पण छाया ओरडते की काय हो मंदामावशी, दर वेळेला छापाच कसं काय येतो? दर वेळेला तुम्ही तिकडेच कसं काय जाता? आणि तुम्ही इकडं नाही आला म्हणजे इथली सगळी वली सडकी कामं मला करायला लागतात. दर वेळेला झालं आहे तुमचं. पद्मा मंदामावशीला म्हणते की ठीक आहे, नाही तुम्ही जाऊन या तिकडची कामं करून, आल्यानंतर बसून बोलू, खूप काही बोलायचं आहे तुमच्याशी. आता मंदामावशीची घाबरकुंडीच उडते की. भास्कर शिवनाथाच्या कुटुंबावरती आरोप करतो की तुम्ही फितवलंय तिला. राघव सडेतोड उत्तर देतो की ओ तिकडचे मामा, आम्हाला फितवायची गरज पडत नाही. आणि पुण्यांदा जर आमच्या अण्णांना आप्पांना असं काही बोललात ना तर. आता शिवनाथा राघवला ओरडतो की राघव, कितींदा सांगितलंय तुला, मोठी लोक मध्ये बोलत असताना त्यांच्यामध्ये बोलायचं नाही म्हणून. जा कॉलेजला जा तुझ्या. शिवनाथ आता तिथे सगळ्यांना हात जोडून सांगतो की चला जा, खेळ संपला. आता जिकडे तिकडे सगळी माणसं निघतात. थोड्या वेळाने राघव बंटी मामासोबत आता कॉलेजला येतच असतो. अचानक राघवचं लक्ष जातं, त्याला अन्विता दिसते. तो बंटी मामाला गाडी थांबवायला सांगून विचार करतो की ए ती बघ ती नकटी इथं आहे ना का? अरे पण इथं काय करते ती? बंटी मामा विचार करतो की मला तर काय माहिती. ते थोडा वेळ वाट बघतात. इतक्यातच रोशन येतो. रोशन आल्यानंतर अन्विता खूपच खुश होते. रोशन येऊन तिची माफी मागतो की सॉरी सॉरी बेबी, अगं ते ट्रॅफिक लागलं ना त्यामुळे उशीर झाला. बरं चल. दोघेही मस्त बसून गप्पा मारत असतात. आता अन्विताला रोशन बरोबर बघून राघवला मोठा धक्काच बसतो. तो बंटी मामाला लगेच सावध करतो की अरे रोशन आहे नव्हता, याला ओळखतो की मी. अरे एक नंबरचं वाया गेलेलं बिन आहे मामा. अरे यो काय करतो माहिती आहे का, पोरीसने फूस लावतो, त्यांचा वापर करतो, फसवतो आणि मग सोडून देतो. अरे तुझी भाची कशी अडकली इच्छा जाळ्यात? हे मामा ते काय नाही, उतर गाडीच्या खाली आणि जाऊन सांग तुझ्या त्या भाचीला वाया गेलेलं बेन आहे ते.
आता बंटी मामाला अर्जंटची लागलेली असते. बंटी मामा म्हणतो की एक काम कर बाच्या, तूच जाऊन बोल की तिच्यासोबत, आम्हाला जावं लागलं, उतर 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 उतर. राघवला तो गाडीच्या खाली उतरवतो. राघव चिडतो की चल निघ. पण राघवला जराचं टेन्शन येतं, म्हणजे तो द्विधा मनस्थितीत अडकतो सुरुवातीला. आता तो विचार करतो की काय करू. नाही म्हणजे दुश्मनाची पोरगी असली तरी बी सांगावं तर लागलच ना. इथं परक्या स्त्रीला त्रास झालेला मला सहन होत नाही, आणि किती जरी झालं तरीही माझ्या मामाची पोरगीच आहे ना व. आईला जर कळलं की मी हिची मदत नाही केली तर वरडल मला ते. काही करून सांगावं तर लागलंच. तो जरासा विचार करतो आणि त्यानंतर तो जाऊन अन्विताला आता जा विचारतो की झिपरे, तू काय करते गे या रोशनासोबत? ते ना व दिवसभर गाव हुंडरत असते, कोणी सांगितलं नाही का याच्याबद्दल तुला काय? आता रोशन त्याच्या अंगावरती वचकतो की माझ्याबद्दल काही कशाला बोलतोस रे तू? राघव त्याच्यावरती वचकतो की गप्पे. अन्विता राघवला धमकी देते की तुला काय करायचं रे, बॉयफ्रेंड आहे माझा, निघित ना तू. अन्विता राघववरतीच ओरडते की उगाच चोंबडेपणा करू नकोस हा, चल निघ. राघव तिला म्हणतो की चोंबडेपणा नाही, याला स्त्री दाक्षिण्य म्हणतात, आणि तुझ्यासारख्या ना अशा 10 गर्लफ्रेंड घेऊन फिरतो हा. अन्विता चहा विचारते की काय रे रोशन? रोशन म्हणतो की अगं काही बरळतोय हा अन्वी. इतक्यातच रुद्र येतो. रुद्रने आता राघव, रोशन, अन्वी तिघांनाही पाहिलेलं असतं. तो गाडी थांबवतो आणि रागाने उतरतो. त्याला पाहिल्यानंतर अन्विता घाबरते की ती पटकन रोशनला त्यातून पळवते. राघव तिला ओरडत असतो की नकटे, जरा विचार करून बघत जा की, तुझ्याच भल्यासाठी बोलत होतो आम्ही. येतो आणि रुद्र विचारतो की काय ग अन्वी, हा तुला त्रास देतोय काय? राघव विचारतो की त्रास? आणि मी त्या जिपरीला विचार तुझ्या बहिणीला. चांगल्या 4 समजुतीच्या गोष्टी सांगत होतो मी. अन्विता म्हणते की दादा काय नाही रे. राघवला ती सांगते की चल निघ हड. आता इथे मात्र खूप मोठा राडा होतो या प्रेक्षकांनो. इकडे घरी छाया पद्माला रिक्वेस्ट करते की वंस, मी काय म्हणते, आपण मोलकरीण बदलायची का? पद्मा तिच्यावरती रागवते की नाही, आपल्या घरी मंदा मावशीच काम करणार, आणि ती तिकडं काम करते आहे म्हणून तिला सोडायचं नाही, तर त्या लोकांना तिला सोडायला लावायचं. इतक्यात रुद्र तावातावातच घरी येतो, हॉकी स्टिक घेतो आणि परत जाणार. भास्कर त्याला विचारतो की काय चिरंजीव, कुठे निघाला असा? खरं तर ना सगळा गैरसमज आहे ना तो या रुद्रच्या मूर्खपणामुळे पसरतोय. हा इथे त्यांना सांगतो की पप्पा, मी ना त्या राघवला अजिबात सोडणार नाही या. भर असतात त्याने माझ्या बहिणीची छेड काढली. झालं. शिवनाथाच्या कुटुंबाला बोलायला आता ते सगळेच चवताळून उठतात आणि शिवनाथाच्या घराकडेच निघतात की. छाया तर यांच्या भांडणाला आणि या कटकटीला इतकी वैतागलेली असते. पद्मा तावातावात जाते बाहेर, अख्खं कुटुंब तिच्या मागे जातं, पण ती अडकून पडते ती मधली रेष. गेली 25 वर्षात कधीच ती रेस ओलांडली नव्हती तिनं. पण आता प्रश्न असतो अन्विताचा, आणि तिच्या मनात रागही इतका धुमसत असतो शिवनाथ आणि त्याच्या कुटुंबाबद्दल की ती रेस ओलांडणं तिला भाग पडतं. पद्मा चक्क 25 वर्षानंतर ती रेस ओलांडून शिवनाथाच्या दारात जाते. धाडकन ती त्या गेटला अशी जोराची लाथ मारते, डोळ्यात अशी आग उकळत असते. मोठ्याने ती हाका मारायला लागते की शिवनाथ, शिवनाथ चल बाहेर ये. पद्माचा अचानक इतका मोठा आरडाओरडा ऐकून सगळेच जण धावत येतात की. पद्माने अख्ख्या कुटुंबाला आपल्या दारात आलेलं बघून शिवनाथ उमाला धक्काच बसतो. खरं तर पद्मा इतक्या वर्षानंतर आपल्या दारात आले पाहून उमाला आनंदाचा धक्का बसतो. किती उत्साहाने तिला भेटायला जाते, पण त्यावेळेला पद्मा उमाला अडवते आणि शिवनाथाला खरे खोटे सुनवायला लागते की शिवनाथ, आठवत आहे का काही, तुला म्हटले होते मी की 25 वर्षानंतर आज पहिल्यांदा तुझ्या दाराची रेस ओलांडली मी. तुला त्या वेळेला म्हणाले होते मी, ज्या दिवशी मी ती रेस ओलांडून तुझ्या दारात येईल
त्या वेळेला मी तुला तुझी लायकी दाखवल आणि आज हा तीस तुझ्या पोरानं आणलाय माझ्यावरती. शिवनाथा ताकीद देतो की बस, माझ्या पोरांबद्दल एक सबूत बी ऐकून नाही घेणार आहे मी. पद्मा शिवनाथावरतीच ओरडते की आवाज खाली करायचा तू. आज तुला मी तुझी लायकी दाखवून द्यायला आले. आज तुझ्या पोरानं तुझे संस्कार, तुझी तत्व, तुझं जे काही बी समज होतं ते सगळं मातीत मिसळले. माझ्या पोरीची छेड काढले तुझ्या पोरानं. शिवनाथाच्या पायाखालची जमीनच हादरते. पण शिवनाथा हे खोटे आरोप खपवून घेत नाही. तो म्हणतो की बस कर, असले खोटे आरोप लावायचे नाही माझ्या पोरावरती. तिकडे अन्विताची अशी काही घाबरगुंडी उडते की बापरे, आज काय माझं खरं नाही. जरा आता रुद्रदादासमोर खोटं बोलले मी स्वतःला वाचवण्यासाठी, पण हा तर वेगळाच राडा होऊन बसलाय की. आता तुला माझ्या बॉयफ्रेंडबद्दल कळणार. आता जर खरं बोलले तर आत्तूचं नाक कापलं जाईल आणि खोटं बोलले तर आत्तू या लोकांना सोडणार नाही. ती अशी काही अडकते ना. शिवनाथा ठामपणे सांगतो की माझा कुणचा बी पोरगा असला वंगाळ कधी बी वागणार नाही. अरे तुझीच पोरगी काय, गावातल्या कुठल्या बी पोरीकडं तो वाकड्या नजरेनं बघणारच नाही आणि तिची छेड काढायचं तर दूरच राहिलं. ह्यो विश्वास आहे या शिवनाथाचा, त्याच्या लेकरांवरचा. आता उमाला इतका अभिमान वाटत असतो. पद्मा वचकते की काय रे शिवनाथा, तुझे संस्कार, तुझी तत्व या सगळ्याची जी काही टुमणं मारतोय ना तू, त्याचा काय बी उपयोग होणार नाही, कारण ते समज पोकळ आहे. पण शिवनाथा आता इतका पेटून उठलेला असतो. पद्माने लावलेले गंभीर आरोप तो सहन तर करतच नाही, पण त्याच्या तळपायाच्या मस्तकात जाते. तो तिला ताकीद देतो की हे बघ पद्मा, तू जे काही बी आरोप करतेयस त्यातला एक सबूत जरी खोटा निघाला ना, तर या सामद्यांसमोर हात जोडून, पाय पकडून, डोकं टेकून माफी मागावी लागेल तुला माझी. आता अन्विताला इतका मोठा धक्का बसतो की हे प्रकरण वेगळ्याच दिशेला जातं. इतके फाटे फुटायला लागतात. पण पद्माला आता तिच्या इगोपुढं, तिच्या रागापुढं दुसरं काही दिसतच नाही. शिवनाथला ती शब्द देते की चल, घेतलं तुझं आव्हान, तयार आहे, विचार तुझ्या त्या शेंडेफळाला त्यानं काय केलं आहे म्हणून. शिवनाथ विचार करतो की राघव, उमा, राघवनं काय केलं आहे. रुद्र आता मध्ये पचकतो की त्यातनं कशाला विचारतोय. मी सांगतो की तुझं ते शेंडेफळ, एक नंबरचं गावगुंड, हात धुवून मागं लागलं आहे माझ्या बहिणीच्या बेनं. लगीन कर म्हणून मागं लागलं आहे. कधी बी कवा बी रस्त्यात अडवतो आणि तिची छेड काढतोय. अन्विताने हे सगळं खोटं सांगितलेलं असतं तिच्या भावाला, रुद्रला, आणि ती अशी काही फसते ना आता त्या सगळ्या दलदलीत. शिवनाथ तर हसतच सुटतो. तो त्याच विश्वासाने सांगून टाकतो की माझ्या राघवनं, अरे राघव म्हटल्यानंतर तर शक्यच नाही आहे. आता शिवनाथ स्वतःच्या पोरांबद्दल इतकं ठाम विश्वासाने बोलत असतो की भास्कर विचारतो की काय रे शिवनाथ, तुला काय वाटतं की माझी पोरगी इतकं वंगाळ खोटं बोलेल वय. अरे कंची पोरगी स्वतःची इज्जत अशी येशीवरती टांगल. खरं तर ती चूक अन्विताने आधीच करून ठेवलेली असतेच. तिच्या मनात इतकी भीती दाटून येते की नेमका तिथे राघवच येऊन टपकतो. राघव आल्यानंतर आता तो विचार करतो की ही समधी आमच्या घरात नक्कीच लईच चोरातार मॅटर झालेलं दिसतोय. मुद्दामच तो गाडीचं हॉर्न वाजवतो. सर्वांचं लक्ष तिकडे जातं. सर्वजण धक्क्याने त्याच्याकडे बघत असतात. आता अन्विताला तर इतकी भीती वाटायला लागते की मेले, हा आला इथं. आता याने जर माझ्या बॉयफ्रेंडबद्दल जर सांगितलं तर आतू माझं काय करेल. शिवनाथ आता राघवला हाक मारतो की राघव इकडे ये. राघव पटकन हेल्मेट काढून ठेवतो आणि धावतच घरात येतो. अरे या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की तू त्यांच्या पोरीची छेड काढली म्हणा, खरं आहे ते. राघव धक्क्याने अन्विताकडे पाहतो आणि अन्विताचा चेहरा इतकं बारीक झालेला असतो की राघवला लक्षात येतं की ती मदतीची हाक मागते. पण त्याआधी तिथे नक्की काय घडलं, एकमेकांना यांनी काय आव्हानं दिली, काय राडा झाला, याबद्दल राघवला कसलीच कल्पना नसते.
आणि राघव इतकी मोठी माती खातो ना, शिवनाथ त्याला पुन्हा विचारतो की बाळा, अरे तिकडं काय बघतोयस, उत्तर दे की, तू काढली का त्याची छेड? आणि प्रेक्षकांनो, भाग जरी इथे संपत असला, पुढे मोठा ट्विस्ट आहे. कारण मूर्ख राघवने आरोप मान्यच केलेत जणू. उमा पद्माला समजावायला जाते की ताडे ऐक की, अगं लहान आहे समजून माफ कर की ग त्याला. तेव्हा पद्मा तिचे डोळे पुसत सांगते की ठीक आहे, करते माफ, पण माझ्यासाठी तुला एक करावं लागेल. उमा म्हणते की तायडे सांग की, तू काय म्हणशील ते करायला तयार आहे मी. त्यावेळेला पद्मा सांगते की मग तुझ्या नवऱ्यानं शिवनाथनं माझे पाय पकडून हात जोडून माझी माफी मागायची आणि एवढंच म्हणायचं की माझं चुकलं, करे ना मी माफ तुझ्या पोराला. पण काय गरज होती राघवला की शिवनाथाची इज्जत अशी इशीवर टांगायची? जे खरं आहे ते सांगू शकत होताच की. पण राघवनं हा मूर्खपणा का केला? कशासाठी? घरातल्यांना नंतर कळेल का? आणि सर्वात महत्त्वाचं की शिवनाथ माफी मागेल का? पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो. नव्या मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील.